हजारो युवकांसोबत थेट आणि दिलखुलास संवाद मुख्यमंत्र्यांकडून साधला जाणार आहे। सोबतच या तरुणाईचे जे प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरं देखील मुख्यमंत्र्यांकडून दिली जाणार आहेत। बदलत्या काळातील तरुणांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि भविष्यातील संधींवर चर्चा करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। मंथन फॉर युवा हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाअंतर्गत तरुणाईसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असा या कार्यक्रमाला मिळालेला होता आणि आज या कार्यक्रमाचा मंथन फॉर युवा या संपूर्ण अभियानाचा आज समारोप होतोय। तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय आणि याच कार्यक्रमामध्ये हजारो तरुणाई उपस्थित राहिलेली आहे। सोबतच आज ढोल ताशा वादक जो सामूहिक वादन केले जाणार आहे आणि त्याचा विश्वविक्रम देखील आज या ठिकाणी नोंदवला जाणार आहे। या ठिकाणी एक रॅम्प देखील मोठा तयार करण्यात आलेला आहे ज्याद्वारे मुख्यमंत्री इथे उपस्थित असणाऱ्या तरुणाईला भेटणार आहेत। काही वेळातच हा दिलखुलास असा संवाद या ठिकाणी सुरू होणार आहे। गेल्या 10 वर्षात राज्यामध्ये झालेली विकास कामं आणि विकसित महाराष्ट्र विकसित नागपूर ही संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमामधून प्रयत्न केला जाणार आहे। या कार्यक्रमाचा आणखीन एक महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे तरुणांमध्ये केवळ समस्यांवर आंदोलन न करता त्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती निर्माण करणं हा हे देखील सांगितलं जाते। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या अभियानाअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि या कार्यक्रमाला सध्या जो कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला जवळपास 30 ते 40 हजार तरुणाई उपस्थित असल्याचा देखील दावा केला जातोय। सोबतच या सर्व कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे या ठिकाणी ढोल ताशांचं सामूहिक वादन केले जाणार आहे। जवळपास 3 ते 4 हजार वादक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि एक नवीन जागतिक विक्रमाची नोंद या रेशीमबाग मैदानावरून केली जाणार आहे। तर या कार्यक्रमाला काही महत्त्वाचे मान्यवर देखील उपस्थित आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा देखील या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित दिसतोय। सोबतच अर्जुन पुरस्कार विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, प्रसिद्ध बॉक्सर अल्फिया पठाण, तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांसारखे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। राजकीय वर्तुळात देखील या कार्यक्रमाची मोठी चर्चा होते, कारण एकीकडे विरोधक तरुणांचे प्रश्न मांडत असताना सत्ताधाऱ्यांनी देखील थेट जेनझी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा भव्य डिजिटल आणि ऑन ग्राउंड प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे। काही वेळातच या कार्यक्रमामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित असणाऱ्या तरुणाईसोबत संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी एकवटलेली आहे। शाळा महाविद्यालयांमधले अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। गेल्या महिनाभरापासून नागपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंथन फॉर युवा असं या कार्यक्रमाचं नाव होतं आणि या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। आज या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत पार पडतोय। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जेनझींसोबत थेट संवाद साधला जावा यासाठी विद्यापीठांना भेटी देण्याचा मंत्र्यांना सल्ला दिलेला होता, सूचना केलेल्या होत्या। तसंच दुसऱ्या बाजूला भाजपचे जे इतर नेते मंडळी आहेत ते देखील जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम घेताना दिसत आहेत। असाच एक कार्यक्रम नागपूरमध्ये देखील आयोजित करण्यात आलेला आहे। मंथन फॉर युवा असं या कार्यक्रमाचं नाव आणि त्याच कार्यक्रमाचा आज हा समारोप या ठिकाणी पार पडतोय। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री या तरुणाईसोबत संवाद साधणार आहेत। कार्यक्रमाला हजारो तरुणांची हजेरी देखील पाहायला मिळतेय। तर मुख्यमंत्र्यांचं हे मिशन जेनझी आणि याच मिशन अंतर्गत तरुणांसोबत संवाद काही वेळातच साधला जाणार आहे। सध्याची 2 दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय। व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उपस्थित आहेत। काही वेळातच ते तरुणांसोबत संवाद साधायला सुरुवात करणार आहेत। तरुणांना केवळ राजकीय व्यासपीठ न देता त्यांच्यातील कल्पकतेला व्यावसायिक रूप देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत वेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेला होता, त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
जवळपास महिनाभर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 1 तारखेपासून हा कार्यक्रम म्हणजे 1 ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरू झालेला होता. जवळपास 23 दिवस हा कार्यक्रम सुरू होता. काही वेळातच मुख्यमंत्र्यांकडून या तरुणांसोबत संवाद साधला जाणार आहेत. या तरुणाईचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील मुख्यमंत्र्यांकडून दिली जातील. सोबतच दुसऱ्या बाजूला आपण दृश्य पाहतोय, या ठिकाणी जवळपास 4,000 ढोलताशा वादक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं सामूहिक वादन केलं जाणार आहे आणि सोबतच एक नवा विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. थँक्यू सो मच. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच पुण्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी युवा संवाद साधलेला होता आणि त्यानंतर आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थेट जेनझी मतदारांची नाळ जोडण्यासाठी या तंत्रज्ञान आणि संस्कृतीवर आधारित असा हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 1 ते 23 तारखेपर्यंत आपण आपल्या नागपूर शहरात विविध इनिशिएटिव्ह घेतले. त्याच्यात नागपूर शहरच्या तरुणाईने पार्टिसिपेट केलं आणि याला एक भव्य दिव्य स्वरूप दिलं. मंथन फॉर युवाची चित्रफित या मोठ्या स्क्रीनवर आपल्या सगळ्यांसमोर. कल्पना असतात आणि चांगला बदल घडवण्याची ताकदही असते. पण या ताकदीला दिशा देणारे नेतृत्व कोणते, जे तरुणांकडे केवळ मतदार म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याचे भागीदार म्हणून पाहते, जे तरुणांची ऊर्जा आंदोलनापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्र घडवण्यासाठी वापरण्याचा विचार करते. महाराष्ट्राचे यूथ आयकॉन म्हणून एक नाव ठळकपणे समोर येते. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस. आपले लाडके तर नागपूरमध्ये हा मंथन फॉर युवा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू होता आणि याच कार्यक्रमाचा आज समारोप होणार आहे. सुविधा, तंत्रज्ञान, उद्योग आणि याच कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री आज या तरुणाईसोबत संवाद साधणार आहेत. जवळपास त्यांच्या नेतृत्वातून हजारो तरुण विकास म्हणजे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. महिनाभरामध्ये या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं उपक्रमांतून तरुणांना प्रशासनाचा आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत. अमर, काही वेळातच मुख्यमंत्री तरुणाईसोबत संवाद साधणार आहेत. जवळपास महिनाभर मंथन फॉर युवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि सगळ्यांनाच आज उत्सुकता आहे की आज मुख्यमंत्र्यांकडून जेनजींच्या या प्रश्नांना कशा पद्धतीनं उत्तरं दिली जातात. त्यामुळे ज्यावेळेस मुख्यमंत्री या तरुणांसोबत संवाद साधण्यासाठी उभे राहतील त्यावेळेस तरुणाईकडनं कशा पद्धतीनं आणि कोणकोणते प्रश्न उपस्थित केले जात आहेत, काय समस्या मांडल्या जातात आणि यावर मुख्यमंत्री काय उत्तर देत आहेत हे पाहावं लागेल.